नद्यांची कंडिशन बघितली तर ते नदी वाटतच नाही आहे, ते त्याचं नाल्यातच रूपांतर झालेलं आहे. जर आपण बघितलं की छोट्या लेवलचे जर काही कूलिंग टॉवर्स असतील तर दिवसाला साधारणपणे 5 ते 8 लाख लिटर पाणी त्या कूलिंग टॉवरला लागतं. मध्यम स्वरूपाचे कूलिंग टॉवर असतील तर साधारण 20 ते 30 लाख लिटर पाणी लागतं. आणि जर मोठ्या साईजची कूलिंग टॉवर म्हटले तर दिवसाला ॲप्रॉक्सिमेटली 1 कोटी ते 1.5 कोटी लिटर पाणी रोजचं लागतं. प्लांट सांभाळायची जबाबदारी आमची असते, मॅनपॉवर आमची असते, कन्झ्युमेबल आमचे असतात. त्या संस्थेला कुठलाही प्रकारचा खर्च नसतो. आम्ही प्रति 1000 लिटर म्हणजे एक साधारण 12 रुपये 15 रुपये प्रति 1000 लिटर पाणी आम्ही त्यांना परत विकतो. या पर्यावरणाने आपल्याला खूप काही काही दिलेलं आहे, पण आपण या पर्यावरणाला काय दिलं आहे तर नुसतं प्रदूषण. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सेंटर्स, स्मार्ट सिटीज आणि वाढती औद्योगिक प्रगती यामुळे भारत एका नव्या विकास पर्वात प्रवेश करतोय. पण या विकासासमोर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे पाण्याचा. एकीकडे AI आणि डेटा सेंटर्ससाठी प्रचंड प्रमाणात पाण्याची गरज वाढते, तर दुसरीकडे अनेक शहरांमध्ये भूजल पातळी झपाट्याने घटते. अशा परिस्थितीत वॉटर रियूज, ESG आणि सस्टेनेबल वॉटर मॅनेजमेंट हे केवळ पर्यावरणाचे विषय राहिलेले नाही आहेत, तर ते आर्थिक आणि औद्योगिक विकासाचेही महत्त्वाचे आधारस्तंभ बनलेत. याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी उपस्थित आहेत. मी स्वागत करते सोविटेक इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर अँड डिरेक्टर राहुल नारुटे, सोविटेकचे डिरेक्टर कौशिक हरळीकर आणि याहा वॉटरचे बिझनेस हेड रोहन इनामदार यांचं. आपल्या तिघांचंही या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार आणि थँक्यू तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल. अगदी मूलभूत प्रश्नाने आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. वॉटर ट्रीटमेंट आणि वॉटर रियूज हे विषय उद्योगांसाठी, शहरांसाठी इतके महत्त्वाचे का ठरत आहेत? कारण का आज आपण बघितलं तर भारत हा जगातला नंबर 1 लोकसंख्या असलेला देश आहे. लोकसंख्या अजून झपाट्याने वाढते आहे, औद्योगिकरण वाढतं आहे, प्लस आता AIचा जमाना आहे, डेटा सेंटर्स वाढत आहेत आणि ह्या सर्वांना पाण्याची खूप सारी गरज आहे आणि सोर्सेस लिमिटेड आहेत. म्हणजे वाढ तर होतेच आणि डेव्हलपमेंट पण एका साईडला गरजेची आहे. विदाऊट डेव्हलपमेंट आपण राहू शकत नाही. पण ते करत असताना सोर्सेस लिमिटेड आहेत आणि ती नैसर्गिक संपत्ती आहे, ती आपण वाढवू शकत नाही. मग आपल्याला इथे वॉटर ट्रीटमेंट आणि वॉटर रियूज ह्यावरती आपल्याला खूप भर द्यावा लागणार आहे. आपण जर बघितलं आता अल निनोमुळे युरोपमध्ये गरमी आली, प्लस पावसाला उशीर झाला आणि पाणी पुरवठा दिवसाआड होत होता. आता माझ्या सोसायटीमध्ये आम्ही कार रोज धुवायचो, पण या पाणी टंचाईमुळे आठवड्यातनं एकदाच धुवायला सुरुवात केली. मग आपण अशा उपाययोजना करू, पण करून करून करणार किती? त्यामुळे आपल्याला वॉटर रियूज करणं आणि त्याच्यावर भर देणं ही आज काळाची गरज आहे. कारण का वॉटरमध्ये कसं ते नॅचरली इझिली अवेलेबल असल्यामुळे त्याचं व्हॅल्यू देत कोण करत नाही. पण भविष्यामध्ये पाणी हे एक म्हणजे संपत्ती म्हणूनच त्याकडं बघितलं जाईल आणि ते आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. त्याच्यावरती आपण भर देणं गरजेचं आहे. आणि पुणे शहरामध्ये बघितलं तर साधारण 900 MLD पाणी हे STPचं म्हणजे सुएज ट्रीटमेंट प्लांटचं जे आहे 900 MLD पाणी तयार होतं. त्यातलं फक्त 400-450 MLD पाण्यावरती STP ट्रीटमेंट होती त्याच्यावरती. पण ते STPचं पाणी पण ते फेकूनच दिलं जातं, त्याच्यावरती रियूज होत नाही. आणि उरलेलं 500 MLD पाणी त्याच्यावरती तर ट्रीटमेंट होतच नाही, ते डायरेक्ट नदीमध्ये सोडलं जातं. आपण बघितली आज नद्यांची कंडिशन बघितली तर ते नदी वाटतच नाही आहे, ते त्याचं नाल्यातच रूपांतर झालेलं आहे. तर ह्यासाठी वॉटर रियूजची खूप गरज आहे आणि ते आपण पाणी बांधकामासाठी, डेटा सेंटरसाठी वापरू शकतो, कूलिंग टॉवरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये कूलिंग टॉवरसाठी वापरू शकतो. म्हणजे नॉन पोर्टेबल पाणी आपण जर हे केलं तर गोड्या पाण्यावरचा ताण कमी होऊ शकतो. ओके, म्हणजे भविष्यात प्रश्न केवळ पाण्याचा नसेल तर योग्य दर्जाच्या पाण्याच्या उपलब्धतेचा असेल. आणि सर, अनेकदा STP आणि TTP या ज्या संकल्पना आहेत त्या दोन्ही संकल्पना सारख्याच वाटतात. तर नेमकं या दोन्ही प्रणालींमध्ये फरक काय आहे आणि उद्योगांमध्ये हा फरक का महत्त्वाचा ठरतो? बेसिकली STP म्हणजे काय, तर सिवेज ट्रीटमेंट प्लांट ज्याला आपण म्हणतो
ते जे आपल्या घरगुती वापरातून जे सांडपाणी बाहेर येतं ते पाणी ट्रीट करण्यासाठी काही यंत्रणा राबवली जाते, त्याला आपण सीवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणतो. त्या पाण्यामध्ये तो जो ट्रीटमेंट प्लांट आहे तो काय करतो तर एकतर पाण्याची दुर्गंधी आहे, ज्याला आपण स्मेल म्हणतो, ऑर्डर म्हणतो, तो कमी करण्यासाठी बऱ्याच वेळेला ब्लॅक वॉटर येतं पूर्णपणे बाहेर, तर ते ब्लॅक वॉटरचं व्हाईट करण्यासाठी आपण ते सीवेज ट्रीटमेंट प्लांट वापरतो. त्या पाण्याचा उपयोग फक्त रेग्युलर सोडण्यासाठी होतो. परंतु इंडस्ट्रीसाठी जसं राहुल सर म्हणले की इंडस्ट्री आहे, कूलिंग टॉवर्स आहेत, नंतर फ्लशिंगसाठी सिस्टीम्स आहेत, कार वॉशिंग आहेत, किंवा नॉन पोर्टेबल जो काही यूज आहे त्यासाठी आपल्याला त्यासुद्धा पाण्यावर प्रक्रिया करावी लागते. आणि त्यासाठी आपण TTP म्हणजे टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आपण ही संकल्पना विकसित केली आहे. त्यामध्ये बेसिकली काय करतो, जे पाणी सेकंडरी वॉटर आहे सीवेजचं ते आपण फिल्टर करतो, त्याला काही आपण UV प्रोटेक्शन देतो आणि ते पाणी नॉन पोर्टेबल यूज वापरासाठी आपण करू शकतो ते पाणी. आणि ते पाणी ऑलरेडी आपण बऱ्याच ठिकाणी काम करतो. त्यात थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण ते प्लांट बसवलेत की जे पाणी ते वापरतात त्यांच्या डोमेस्टिक यूजसाठी आणि हॉर्टिकल्चरसाठी. आपण जर बघितलं तर आपल्या पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बागा आहेत मोठ्या मोठ्या, तर त्या बागांना पण आपण हे पाणी देऊ शकतो डिसेंट्रलाइज करून. आणि हेच पाणी आपण इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी देऊ शकतो. डेटा सेंटर आता बरेच येणार आहेत, त्यासाठी आपण हे पाणी वापरू शकतो. हा टर्शरीचा मेन बेनिफिट आहे आणि हा डिफरन्स आहे. ओके. येस. आणि म्हणजे आता रोहनजींनी जे सांगितलं, तुकाराम मुंडे सर जेव्हा सोलापूरचे आयुक्त होते त्यावेळेस त्यांना पाण्याचा खूप, सोलापूर हा दुष्काळ भाग आहे, मग त्यांना धरणातनं पाणी आणायचं तर ते पॉलिटिकल प्रेशर म्हणा किंवा काही गोष्टींमुळे ते वर्षानुवर्ष रखडलं होतं. जेव्हा मुंडे सर आल्यानंतर त्यांनी काय केलं की NTPCला पाण्याची गरज होती, मग त्यांनी ती NTPCला पाणी पाईपलाईन करून दिली आणि ते म्हणले की सोलापूर शहराला स्वच्छ पाणी द्या आणि तुम्ही मात्र जे सोलापूरचं STPचं वॉटर आहे त्याच्यावर रिसायकल करा, म्हणजे टर्शरी ट्रीटमेंट ते करून तुम्ही तुमच्या साठी ते पाणी वापरा. मग दोन्ही गोष्टी त्यामध्ये सॉल्व्ह झाल्या. म्हणजे हा फार मोठा फायदा होतो रियूजचा. येस. आणि यामध्ये बेसिकली आपण एक पेटेंटेड मीडिया आहे, त्याला आपण झेनी मीडिया म्हणतो, तो वापरतो की जो रियुजेबल आहे ऑलरेडी आणि त्याची लाईफ रेग्युलर जे आपले मीडिया आहेत त्याच्यात ऑलमोस्ट 10 टाइम्स जास्त असते. तर तो एक त्याचा फायदा आहे. आणि पर्यावरणासाठी तर खूप फायदा पाणी रिसायकल करण्याचा. त्यामध्ये पुढं आपण जसं बघू काय फायदे त्याचे पर्यावरणामध्ये. आज उद्योगच नव्हे तर AI आणि डिजिटल इकॉनॉमीमुळे नव्याने उभ्या राहत असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ही तंत्रज्ञानाची गरज वाढताना दिसते. याविषयी जाणून घेऊयात कौशिक हरळीकर सरांकडून. सर, AI आणि डेटा सेंटर्स हे ग्रोथ ड्रायव्हर्स मानले जातात, पण अनेक जणांना हे माहीत नाही आहे की या क्षेत्राचा पाण्याशी अतिशय जवळचा संबंध आहे. तर तो संबंध नेमका काय? खूप सुरेख प्रश्न आहे. तर बेसिकली AI हे नुसतंच सॉफ्टवेअर नाही आहे. तर AI ज्या वेळेला कुठलंही सॉफ्टवेअर रन होतं तर त्याच्यामागं खूप मोठे डेटा सेंटर्स असतात, मोठमोठे सर्व्हर्स असतात, वेगवेगळे क्लस्टर्स उभे केलेले असतात. तर ते क्लस्टर्स उभे करताना त्याला कूलिंग टॉवर आणि खूप मोठ्या विजेची जी गरज असते ते आणि कूलिंग टॉवर्स असतात. तर ते कूलिंग टॉवर हा बेसिकली काय करतो, हे सर्व्हर्स आणि हे जे डेटा सेंटर्स असतात हे संपूर्ण थंड करण्याचं काम करतो. आणि ज्या वेळेला हे सर्व्हर्स आणि हे चालू असतात त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती उष्णता तिथं बाहेर जनरेट होते. आणि हे कूलिंग टॉवर ह्याला संपूर्ण थंड करताना खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. जर आपण बघितलं की छोट्या लेवलचे जर काही कूलिंग टॉवर्स असतील तर दिवसाला साधारणपणे 5 ते 8 लाख लिटर पाणी त्या कूलिंग टॉवरला लागतं. मध्यम स्वरूपाचे कूलिंग टॉवर असतील तर साधारण 20 ते 30 लाख लिटर पाणी लागतं. आणि जर मोठ्या साईजचे कूलिंग टॉवर म्हटले तर दिवसाला ॲप्रॉक्सिमेटली 1 कोटी ते 1.5 कोटी लिटर पाणी रोजचं लागतं. तर मग ह्याच्यामध्ये हे जे पाणी असतं हे आत्ता पूर्णपणे फ्रेश वॉटर वापरलं जातं. मग यामध्ये जर आपण पाहिलं की जर त्या ठिकाणी आपण रियूज वॉटर जर आपण वापरलं तर ती रियूज वॉटरची कॉस्ट जी असते ती त्या डेटा सेंटरला सुद्धा खूप कमी पडते आणि फ्रेश वॉटरवरचा जो लोड आहे तो पूर्णपणे कमी होऊन जातो. म्हणून पूर्णपणे ज्यावेळेला कुठलेही डेटा सेंटर्स किंवा नवीन आपण चालू होईल तर त्या ठिकाणी आपण रियूज पाण्याचा वापर करावा हा आमचा संपूर्ण आग्रह असतो. ओके. म्हणजे भविष्यात आपण जर बघायला गेलं तर विकास आणि संसाधन व्यवस्थापन ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अगदीच. आणि जसं आपण ESG हा शब्द वारंवार आपल्याला ऐकायला मिळतो आणि बरेचसे जे काही उद्योग आहेत अजूनही त्याकडे फक्त एक कंप्लायन्स म्हणून बघतात. तर ESG आणि वॉटर रियूज यांचा परस्पर संबंध कसा येतो? बेसिकली ESG हा आहे एन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स. ESGचा जो फुल फॉर्म आहे, तर बेसिकली एन्व्हायरमेंटल मध्ये बेसिकली आता त्याच्यामध्ये बरेच क्रायटेरिया असतात. आपण जर पाणी हा क्रायटेरिया त्याच्यामध्ये कन्सिडर केला तर वॉटर रियूज हा जो आहे हा सर्वात जास्ती प्रत्येक इंडस्ट्रीसाठी लागणारा आहे. आणि जर आपण ते वॉटर रियूज ही जर संकल्पना इंडस्ट्रीमध्ये आली तर त्याचे जे क्रेडिट्स जे असतात ते इंडस्ट्रीला खूप मोठ्या प्रमाणावरती येतात. सोशल बेनिफिट म्हणजे काय की फ्रेश वॉटरचा जो लोड असतो तो पूर्णपणे कमी होतो. आणि गव्हर्नन्समध्ये जे गव्हर्नमेंटला जे सामान्य लोकांना जे पाणी पुरवठा जे करतात तर त्याच्यावरचा गव्हर्नन्सचा लोड पूर्णपणे कमी होऊन तो जो संपूर्ण लोड आहे हा डोमेस्टिक पर्पजसाठी पूर्णपणे ते देऊ शकतात. त्यामुळं त्याचा बेनिफिट ESGला त्यांचं क्रेडिट रेटिंग खूप छान प्रमाणे वाढू शकतं. ज्या मोठमोठ्या MNC कंपन्या ज्या आहेत, आत्ता आपण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती FDIची इन्व्हेस्टमेंट्स आणि हे चालू आहे. तर त्याच्यामध्ये ESG कंप्लायन्स हा त्यांनी कन्सिडर केलेला आहे. हा आत्ता भारतामध्ये चालू केलेला आहे. आणि नवीन ज्या कुठल्याही MNC कंपनीबरोबर आपण टायअप करायला गेलं तर ते व्हेंडर पोर्टलमध्ये ESG कंप्लायन्सेस हा एक तुमचा चांगला पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. तो वेंडरचा चांगला KRA हा ठरू शकतो. म्हणून ESG कंप्लायन्सेस करावा यासाठी एक वॉटर रियूज हा त्यामधला एक फील्ड आपण चांगलं ग्राह्य धरू शकतो. आणि सर अशा प्रकल्पांसाठी म्हणजे सुरुवातीला गुंतवणुकीची चिंता असते. तर जर एखादी संस्था असेल, उद्योग असेल ज्यांना वॉटर रियूज स्वीकारायचा आहे तर त्यांनी सुरुवात कशी करावी? आता ह्या केसमध्ये काय होतं ना की जनरली इच्छा प्रत्येकाची असते, पण भांडवली गुंतवणूक हा एक मोठा प्रश्न समोर असतो. बाबा प्लॅन टाकायचा आहे तर एवढा खर्च येईल. मग त्यासाठी सोविटेक आणि यहा वॉटर दोघांनी मिळून आम्ही असं काम केलं आहे की BOT बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर सगळा प्लॅन उभारणीचा खर्च सोविटेक कंपनी करते. त्याचा पुढचे 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष जो काही करार होईल तो करार संपेपर्यंत आम्ही सर्व प्लॅन्ट सांभाळायची जबाबदारी आमची असते. मॅनपॉवर आमची असते, कन्झ्युमेबल आमचे असतात. त्या संस्थेला कुठलाही प्रकारचा खर्च नसतो. आम्ही प्रति 1000 लिटर म्हणजे एक साधारण 12 रुपये 15 रुपये प्रति 1000 लिटर पाणी आम्ही त्यांना परत विकतो. त्यामध्ये आम्ही आमचे पैसे रिकव्हर करतो. हे का करायचं आहे? कारण का जर कुठल्या संस्थेकडं फंड्स नाही आहेत, मग फंड्स अभावी पाणी रियूज का टाळावं? ते सगळ्यात म्हणजे काम कुठं थांबता आलं नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही BOTची कन्सेप्ट आणली. बाबा काही करा, म्हणजे आम्ही तुम्हाला तिथेही मदत करू फायनान्शियली, पण आपण वॉटर रियूज करूयात. कारण का हे आपलं एक सामूहिक जॉईंट ऑपरेशन आहे आणि ते काळाची गरज आहे. जसं जसं वर्ष लोटतील तशी पाण्याची गरज अजून आपल्याला गांभीर्यात जसं लक्षात येईल. आणि त्यासाठी आत्ताच पाऊल टाकणं खूप गरजेचं आहे ते. त्यामुळे आम्ही बिल्ट ऑपरेट ट्रान्सफरमध्ये जास्त भर देतो आहे. आम्ही डायरेक्ट प्लॅन पण करतो आहे. म्हणजे आता हॉस्पिटल झाले, 5 स्टार हॉटेल झाले, डेटा सेंटर झाले, ह्यांच्यासाठी आम्ही ते फार युजफुल होऊ शकतं BOT मॉडेल. आणि तसं राहुलजींनी सांगितलं, बेसिकली या पर्यावरणाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. पण आपण या पर्यावरणाला काय दिलं आहे तर नुसतं प्रदूषण, सांडपाणी दिलेलं आहे, अशुद्ध हवा दिलेली आहे. तर मग यासाठी आपण काय, आणि बेसिकली आपण आपलं नाही तर आपले जे लहान मुलं आहेत त्यांचं भविष्य जे आहे हे पूर्णपणे प्रदूषणमय करून टाकलेलं आहे. तर त्यासाठी वॉटर रियूज हा करणं आणि त्यासाठी प्रत्येकाने त्याची जबाबदारी, म्हणजे मला एक असं सांगावंसं वाटतं की जेवढे राजकीय नेते असतील किंवा नगरसेवक किंवा आमदार, प्रत्येकाने आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाचा एक KRA बनवला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये वॉटर रियूज किती तुम्ही करताय त्या पद्धतीने त्या पॉलिटिकल लीडरला जर तुम्ही मार्क्स किंवा काही एक तुम्ही ठरवलं तर मी माझ्या भागामध्ये एवढे MLDचं पाणी वाचवलं आणि ते रिसायकल केलं, त्याच्याने त्या सिटीची तिथल्या जवळच्या उद्योगधंद्यांची ही ग्रोथ जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणावरती होईल.
असं मला वाटतं. निश्चितच, म्हणजे आपल्या या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे, विकास, उद्योग आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्यासाठी वॉटर रियूज, वॉटर मॅनेजमेंट जे आहे हा पर्याय नाहीये, तर ती आवश्यकता आहे. अगदी बरोबर. अगदी सोप्या भाषेत आपण AI, ESG, डेटा सेंटर्स आणि वॉटर मॅनेजमेंट यांच्यातील संबंध उलगडून सांगितला. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.